आज जरा गडबडीतच होते, कारण आम्हाला जायचं होतं एका स्पेशल ठिकाणी काहीतरी स्पेशल सेलिब्रेट करायला. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथे छानसा नाश्ता तयार केला. नंतर मी तयार होऊन लगेच मम्मींच्या रूममध्ये आली, त्यांना थोडी मदत केली. एका दिवसासाठी जायचं आणि ह्या बॅग्स बघा किती. हा तर इतका एक्सायटेड होता की आमच्या आधीच गाडीमध्ये जाऊन बसला. तितक्याच एक्साइटमेंटने मीही गाडीत बसली, कारण की अनितच्या जन्मानंतर आम्ही असं काही प्लॅन पहिल्यांदाच केला होता, म्हणून आम्ही सर्वच खूप एक्सायटेड होतो. आमची जर्नी सुरू झाली. मध्येच आम्ही थांबलो करिश्मा ढाब्याला काहीतरी खावं म्हणून. मी इथे कोबीचे पराठे मागवले. मम्मा कोबीचे पराठे खाते म्हणजे मला ते पाहिजेच, असं याचं नेहमीच असतं. पण ते त्याला इतके तिखट लागले, त्याला पाणी पाजून मी बाहेर खेळायला घेऊन आले. इथे छानशी खेळवत होती, पण हा थोड्या वेळानंतर माझ्यावरच उलटं झालं, कारण की याला इथून उठायचंच नव्हतं आणि आम्हाला गर्दी होत होती, म्हणून त्याला कसं तरी उठवलं आणि आम्ही लागलो आमच्या प्रवासाला. फायनली आम्ही पोचलो आमच्या रिसॉर्टवर माझा बड्डे सेलिब्रेट करायला. मी खूप एक्सायटेड होतो आणि तितकंच एक्सायटेड माझं पोरगंही होतं. इथे अनितचे पप्पा रूमचे कीज घेत होते. आजसाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही केलेली धमाल बघण्यासाठी. बाय बाय.